नमस्कार, मी नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ, तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे। रामायणाच्या बाबतीत काही लोकांना अनेक प्रश्न आहेत की या सर्व रचलेल्या गोष्टी आहेत, कारण असं होऊ शकत नाही। परंतु आजचा व्हिडिओ असं विचार करणाऱ्यांना आश्चर्यचकित करेल। वैज्ञानिक रिसर्च केलेले काही पुरावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रामायण भारतातील सर्वात प्रसिद्ध ग्रंथांमध्ये एक आहे। भारतामध्ये रामचरित्रमानस हा पाठ पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने केला जातो। महर्षी वाल्मिकी यांनी रामायणात रामाची संपूर्ण माहिती दिली आहे। परंतु तरी देखील काही लोकांना हा प्रश्न पडतो आहे की देव खरंच असतो का? रामायण हे खरंच झालं असेल का, किंवा हे सत्य आहे का? रामायणात सांगितल्याप्रमाणे भगवान रामाने अधर्मी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली होती। तरीही लोकांना असे अनेक प्रश्न पडत आहेत की खरंच भगवान श्रीरामांनी धर्तीवर जन्म घेतला होता का, किंवा खरंच रावणाला 10 तोंड होती का? हनुमान त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे रूप बदलू शकत असतील का? आणि या सर्व गोष्टी विचारात घेऊन बरेच जण रामायणाला खोटं देखील समजतात। मात्र आज वैज्ञानिकांनी सुद्धा हे मान्य केले आहे की रामायण हे पूर्णपणे सत्य आहे। ते कशावरून हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। नंबर 1, रामायणातील हवाई अड्डे। भारतात ज्याप्रमाणे श्रीरामांना मानले जाते तेवढंच किंवा त्यापेक्षाही अधिक श्रीलंकेमध्ये मानले जाते। यासाठी श्रीलंकामध्ये रामायण अनुसंधान टीमने रामायणातील हवाई अड्डे शोधण्याचा प्रयत्न केला। मागील 9 वर्षांपासून ही टीम श्रीलंकेत कानाकोपऱ्याचा शोध घेतो। तेव्हा त्यांनी काही माहिती तसेच अवशेष देखील सापडले। परंतु 4 वर्षापासून लंकेच्या कानाकोपऱ्याच्या शोधामुळे रावणाचे 4 हवाई अड्डे मिळाले आहेत। रामायण अनुसंधान टीमचे अध्यक्ष अशोक केंट यांचं म्हणणं असं आहे की लंका ही श्रीलंकाच आहे। इथे उसानगुडा, गुरुलोपोथा, तोतुपोलाकंदा, वरियापोला नावाचे 4 हवाई अड्डे मिळाले आहेत। नंबर 2, यामध्ये दुसरा येतो तो म्हणजे रावणाचा महाल। रामायणात सांगितल्याप्रमाणे रावण सोन्याच्या लंकेत राहत होता आणि त्याला हनुमानाने जाळलं होतं। श्रीलंकेमध्ये देखील असा एक महाल मिळाला आहे। त्यांचा असा दावा आहे की हा महाल रावणाचा आहे। या महालात खूप गुप्त रोड देखील आहेत, जे अनेक वेगवेगळ्या शहरांना जोडले जातात। तेव्हा रिसर्च टीमने रिसर्च केलं तेव्हा त्यांना समजलं की या गुफा नॅचरल नाही तर माणसांनी बनवलेल्या आहेत। श्रीलंकेच्या इतिहासानुसार रावण वेगवेगळ्या शहरात हा अचानकपणे प्रकट व्हायचा। कुठून तरी अचानक रावणाची उत्पत्ती व्हायची आणि थोड्या वेळानंतर क्षणार्धात तो त्याच्या महालात गायब होऊन पोहोचायचा। तेव्हा रावण या रस्त्यांचा वापर करायचा। या गोष्टींना आपण कसं काय नाकारू शकतो? नंबर 3, अशोका वाटिकाचे पुरावे। रामायणात सांगितल्याप्रमाणे रावणाने माता सीतेचं हरण करून सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवले होते। असं म्हटलं जातं की अशोक वाटिका रावणाचं सर्वात आवडतं स्थान होतं। ही जागा एवढी गुप्त होती की हनुमानसुद्धा लगेच या जागेला शोधू शकले नव्हते। खरं तर ही अशोक वाटिका आजसुद्धा श्रीलंकेत आहे असं मानलं जातं। एलिया पर्वतातील एका गुफेत माता सीतेला ठेवलं होतं, ज्याला सीता एलिया नावाने ओळखलं जातं। जिथे सीता मातेचं एक मंदिर सुद्धा आहे, ज्याला विरांगटोक म्हणतात। इथं सीताहरण करून पुष्पक विमान उतरवले होते। मात्र आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे इथली झाडे। रामायणात सांगितल्याप्रमाणे अशोक वाटिकामध्ये अशोकाची भरपूर झाडं आहेत, त्यामुळेच याचं नाव अशोक वाटिका असं ठेवलं होतं। जसं रामायणात या वाटिकेबद्दल सांगितलं आहे अगदी तसंच याला आपण रामायणाचा एक पुरावा म्हणू शकतो। त्याचप्रमाणे नंबर 4, द्रोणागिरी पर्वत। रामायणात सांगितले आहे की युद्धात जेव्हा मेघनाथाकडून लक्ष्मण घायाळ झाले होते तेव्हा त्यांचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी बुटीची गरज पडली होती आणि ही जबाबदारी हनुमानांकडे दिली होती। तेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी द्रोणगिरी पर्वतावर गेले। जेव्हा त्यांना बुटी माहीत नसल्यामुळे तेव्हा ते द्रोणगिरीचा एक मोठा भाग उचलून घेऊन आले। मान्यतेनुसार हा तोच पर्वत आहे असं म्हणतात। आज पण त्या पर्वतावर याची निशाणं आहे, ज्याला हनुमानजींनी तोडलं होतं। जटीबुटी दिल्यानंतर हनुमानाने या पर्वताचे तुकडे श्रीलंकेत फेकले आणि जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे तिथे जडीबुटी या निर्माण झाल्या।
आणि खरंच आजही श्रीलंकेत या जडीबुटी मिळतात. श्रीलंकेत हिमालयाच्या जडीबुटी मिळणं हा सुद्धा एक खूप मोठा पुरावा मानला जातो. हनुमानाने आणलेल्या या जडीबुटी या फक्त श्रीलंकेतच मिळतात. इतर कोणत्याही ठिकाणी त्या मिळत नाहीत. ज्यांनी लक्ष्मणाचे प्राण परत आणले होते. वैज्ञानिक रिसर्चनुसार आणखी एक गोष्ट या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे रामसेतू. रामसेतू हा रामायणातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. याला ॲडव्हेन्स ब्रिजसुद्धा म्हटले जातं. याचा पक्का पुरावा तेव्हा मिळाला जेव्हा नासाने फोटो घेतले आणि ते फोटो पाहून वैज्ञानिकसुद्धा हैराण झाले. 7 दगडांची एक लाईन नजरेस पडली. जेव्हा याच्यावर फोकस केला आणि यावर अभ्यास केला गेला तेव्हा समजलं की ही दगडांची लाईन भारतातील धनुषकोडी ते श्रीलंकेतील मणिर द्वीपपर्यंत आहे. याची लांबी 30 किलोमीटरपर्यंत असू शकते. ज्या ठिकाणी नासाच्या नजरेस दगडांनी बनलेला हा पूल आला, ही तीच जागा आहे ज्याचे वर्णन रामायणामध्ये केलं जातं, जो खूप वर्षांनी माणसांनी बनवला होता. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण हा सुद्धा रामायणातील एक महत्त्वाचा पुरावा आहे आणि आपण तो नाकारू शकत नाही. त्याचप्रमाणे सेतू हा तोच पूल आहे जो श्रीरामांनी समुद्र पार करण्यासाठी बंदरांच्या साथीने लंकेपर्यंत बनवला होता. यावेळी त्या दगडांवर श्रीराम असे लिहून ते दगड तरंगत होते आणि पूर्ण वानर सेना लंकेपर्यंत रावणाशी युद्ध करण्यासाठी पोहोचली होती. यानंतर नंबर येतो तर नंबर 6. नंबर 6 मध्ये सुग्रीवची गुफा. सुग्रीव गुफा आजसुद्धा आहे. हवेमध्ये उडत असताना द्विबीजाच्या रक्ताचे काही थेंब मातंग ऋषींच्या आश्रमावर पडले होते. तेव्हा ऋषींनी आपल्या तपश्चर्य शक्तीने हे जाणून घेतलं की ही कोणाची हरकत आहे. नंतर रागावलेल्या ऋषींनी भालीचा शाप दिला की जेव्हा तो ऋषींच्या पर्वतावर येईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. सुग्रीवला राज्यातून बाहेर काढल्यानंतर ते या जागी आले होते, कारण त्यांना माहीत होतं की भालू या ठिकाणी येऊ शकत नाही. इथेच त्यांची भेट श्रीरामांसोबत आणि लक्ष्मणासोबत झाली होती. आणि नंतर रामाने भालीचा वध करून सुग्रीवला किष्किंधांचं राज्य सोपवलं होतं. या सर्व गुफा आजसुद्धा या ठिकाणी आहेत. नंबर 7ला रामसेतूचे पत्थर. श्रीरामांनी नदी पार करण्यासाठी बंदरांच्या साथीने लंकेपर्यंत एक पूल बनवला होता. असं म्हटलं जातं की या पुलावरून पूर्ण वानर सेना रावणाशी लढायला गेली होती. मात्र आश्चर्य हे की रामसेतूला वापरले जाणारे दगड हे आजसुद्धा इथे उपलब्ध आहेत. रामसेतूचे दगड हे पाण्यावर तरंगायचे. रामेश्वरमध्ये त्सुनामीच्या वेळी काही दगड जमिनीवर पडले होते, तेव्हा वैज्ञानिकांनी पुन्हा ते दगड पाण्यात टाकले होते आणि पाण्यात टाकल्यानंतर ते दगड तरंगू लागले. इतर कोणतेही दगड तरंगत नव्हते. रिसर्च केल्यानंतर हे समजून आलं की प्युमाई स्टोन हा अशा प्रकारचा दगड त्यावेळी वापरला गेला होता जो पाण्यावर तरंगत होता. प्युमाई स्टोन हा एक अशा प्रकारचा दगड हा खूप वर्षापूर्वी श्रीरामांनी आणि वानर सेनेने रावणाशी युद्ध करण्यासाठी बनवलेल्या पुलासाठी या दगडाचा वापर केला होता. या दगडावर त्यावेळी वानर सेनेने श्रीराम असे लिहून हा खूप मोठा पूल तयार केला होता. यानंतर नंबर येतो नंबर 8, जळालेल्या लंकेचे पुरावे. रामायण ग्रंथानुसार हनुमानाने रावणाच्या सोन्याच्या लंकेला जाळलं होतं. मात्र आजही त्याचे पुरावे वैज्ञानिकांना मिळाले आहेत. लंका जळाल्याचे पुरावे देखील वैज्ञानिकांनी पाहिले आहेत. ज्या ठिकाणी लंका जाळली होती त्या ठिकाणची माती ही अगदी काळ्या प्रकारची आहे. त्या हिशोबाने इतर जागेवरची माती ही वेगळ्या मातीसारखी आहे आणि लंका जळालेली ही माती अगदी जळालेल्या मातीसारखी आणि पूर्णपणे काळी झालेली सापडलेली आहे. वैज्ञानिकांनी या अनेक गोष्टींचे शोध लावले आहेत.